मी पण त्यानुसार आज बैठक घेतलेली आहे. त्या व्यापारी बांधवांच्या स्नेहमिलनानिमित्त आजच्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रतन काका संघवी, व्यासपीठावर मला आशीर्वाद देण्याकरता असलेले सर्व व्यापारी बांधव, माझ्यासमोर असलेले माझे ज्येष्ठ व्यापारी, काही माझे मित्र, सगळ्यांना माझा नमस्कार. दरवेळेस व्यापारी बांधवांची बैठक असेल, मागे लोकसभेलाही झाली होती, विधानसभेला झाली की त्याच वेळेस आपण सगळे व्यापारी बांधव जमतो आणि जमल्यानंतर एक कॉमन ठरलेला अजेंडा आणि मिनिमम असतो, त्याच्यावर आपण सगळेजण बोलतो. तो बेसिक हाच की बाबा आम्ही शहरातले व्यापारी आहोत, आम्हाला कुठली जातपात धर्म नसतो, व्यापार हाच आमची जात आणि हा आमचा धर्म. आणि कुठलाही राजकीय पक्ष असेल त्यांना आम्हाला सामावून घ्यावं लागतं किंवा आम्हाला ओके म्हणावं लागतं की हो, आम्ही सगळ्यांना होच म्हणतो. आणि आमची एक रास्त अपेक्षा असते की आम्ही व्यापार करत असताना आमचा व्यापार सुरक्षित व्हावा, आम्हाला कुठल्या अडचणी येऊ नयेत आणि ह्याच विषयावर आपण सगळेजण बोलतो, बरोबर ना. त्याच्या पुढे जाऊन कोणी विचार करत नाही, त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही, बोलत नाही. नंबर 1. मग मी पहिल्या एक गोष्टी विषय संपवतो आणि मला काय अपेक्षित आहे ते सांगतो. मित्रो, मागच्या वेळेस आजच्या 5 वर्षापूर्वी मी इलेक्शन्स लढलो होतो. त्यावेळेस मी अपक्ष म्हणून इलेक्शन लढलो आणि त्यावेळेस जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा मी निसट्ट असा माझा पराभव झाला. महाराष्ट्रामध्ये जे काही अपक्ष उमेदवार जे पडले त्याच्यामध्ये सगळ्यात कमी मतांनी पडलेल्या व्यक्तींपैकी मी एक होतो. आणि मी जेव्हा पडलो तेव्हा मी विचार केला की अरे पडलो तरी कसं काय, अपक्ष मी इलेक्शन लढलो तर. खरं तर मी त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये फिरत होतो, मला ग्रामीण भागाने भरभरून प्रेम दिलं, सगळं दिलं. आणि आजही मी जेव्हा ग्रामीण भागामध्ये फिरतो तर मला प्रचंड असं प्रेम ग्रामीण भागामध्ये मिळतं. मी आज एका गावामध्ये जिथे प्रचार प्रसार करत होतो, साधारण 2000 घरं असतील, तर 1000 महिलांनी मला ऑक्शन केलं आज. 1000. मी 8ला सुरू केलं, मी थेट 4 वाजेपर्यंत नॉनस्टॉप प्रचार करत होतो. मी थकत नव्हतो आणि कारण मला उत्साह इतका होत होतो की लोकच बाहेर येऊन थांबलेली होती. अशा पद्धतीत मला उत्साह येत होता. मग मी विचार केला की मी मागच्या वेळेस जेव्हा पडलो तर नेमकं जे मतांचं गणित फरक पडला तो पाचोरा शहरामध्ये पडला. मग मी विचार केला की काय चुकलं का रे माझं, अमोल तुझं काही चुकलं का, की ज्या अमोल शिंदेला पाचोरेकर चांगले ओळखतात आणि अमोल शिंदे कोण आहे पाचोऱ्यामध्ये हे सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि ग्रामीण भागाने फक्त बघितलेला किंवा ऐकलेला अमोल शिंदे होता की हो, तो अमोल शिंदे कोणालाही कधीही 24 तास कोणी फोन केला तर अहोरात्र उभा राहतो. हो, तो अमोल शिंदे त्याला कोणी किती पैसे मागितले तर शेवटच्या खिशातला पैसा त्याच्या समोरच्यापर्यंत त्याच्या अडीअडचणी सोडवण्याकरता येतो. हो, तो अमोल शिंदे ज्याने पाचोऱ्यामध्ये जेव्हा नव्हता तेव्हा दहीहंडी आणली, नवरात्र आणली, त्याने इथे गणपती आणला, त्याने इथे विद्यार्थ्यांकरता मार्गदर्शन शिबिर केलेत, इथे सांस्कृतिक कार्यक्रम केलेत. छोट्या मोठ्या कुठल्याही विषयाकरता ज्याने हात घातला, कुठली अडीअडचण पाचोऱ्या शहराकरता आली त्याच्याकरता अमोल शिंदे आला. त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देतो की आजच्या 5 ते 7 वर्षापूर्वी पाचोऱ्या शहरामध्ये 55 दिवस पाचोऱ्या शहराला पाणी आलं नव्हतं, थेंब पडलेला नव्हता. आठवतंय का तो आपल्या सगळ्यांना? 55 दिवस पाणी पुरवठा झालेला नव्हता आजच्या 7 वर्षापूर्वी. त्यावेळेस हाच अमोल शिंदे होता की ज्याने कुठलाही विचार केला नाही. जवळजवळ 50 लाख रुपये त्यावेळेस त्याने खर्च केले होते. 40 टँकर शहरामध्ये पाणी पुरवठा करण्याचं काम ह्या अमोल शिंदेने केला होता. कदाचित इथे बसलेल्या तुमच्यापैकी नसेल कोणाला दिला, पण ते प्रामाणिक प्रयत्न ह्या अमोल शिंदेचे होते की माझ्या पाचोऱ्या शहराला पाणी देण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे. इथे भरपूर राजकारणी होते, भरपूर मोठी लोक आहेत, पण मला त्यांच्याबद्दल नाही बोलायचं. पण मला वाटलं की माझ्या गावामध्ये असा प्रॉब्लेम आलाय, मी पहिले उठून गेलो पाहिजे. सलग सगळे टँकर लावलेत, रोज लाख रुपये खर्च करत होता आणि प्रत्येकाला पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ह्या अमोल शिंदेने केला होता. आणि ही गोष्ट ग्रामीण भागाने बघितली, ग्रामीण भागाच्या लक्षात आलं की हा कोणतरी उमदा तरुण आहे, हा काहीतरी करू इच्छितो, हा काहीतरी बदल घडण्याचा प्रयत्न करतोय. आणि फक्त IQ गोष्टीवर त्यांनी मला भरभरून मतदान दिलं. पण पाचोऱ्यामध्ये मी माझे ध्येय धोरणं पोहोचवण्यामध्ये तुमच्यापर्यंत कुठेतरी कमी पडलो असं मला वाटतं आणि त्यामुळे पाचोऱ्या शहरामध्ये मला कमी मतदान मिळालं. ही गोष्ट मला पटली. पण मी पुन्हा एकदा विनंती करतो की तोच अमोल शिंदे आजही इथे आहे आणि माझे ध्येय धोरणं उद्दिष्ट विकासाचं धोरण आज आहे, माझंही आहे. मला नंतर कळालं इलेक्शन झाल्यानंतर की एक नॅरेटिव्ह सेट केला गेला
की अमोल शिंदे जर कधी पाचोऱ्यामध्ये निवडून आला तर इथे मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढेल असा एक नॅरेटिव्ह सेट पाचोरा शहरामध्ये केला गेला. मला पाचोरा शहरामध्ये म्हणजे खरं तर बॉर्न अँड बॉटअप म्हणजे जन्माला मी पाचोऱ्यात आलोय. माझे वडील इथे जन्माला आलेत, माझे आजोबा इथे जन्माला आलेत. आमचं पूर्ण कुटुंब हे व्यापारी कुटुंब आहे. माझे आजोबा पण व्यापार करत होते, माझे वडील आणि काका व्यापार करतात, मी पण व्यापारी आहेत. जर व्यापाऱ्यांच्या भावना जर कधी कोणाला कळत असतील इथे बसलेल्या असलेल्या सगळ्या राजकारणांमध्ये, कारण ते राजकारणी आहेत, ते समाजकारणी आहेत. मी पहिले व्यापारी बांधव आहेत आणि मग समाजकारण मग राजकारणमध्ये झालेलो आहे. त्याच्या इथे बसलेल्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या जर कधी कोणाच्या भावना कोणाला चांगल्या कळत असतील तर ते मला कळतात. जर मग मला व्यापाऱ्यांच्या भावना जर कळत असतील तर असं मी कसं करू शकतो की पाचोऱ्यामध्ये दहशतवाद गुंडगिरी करू शकतो. मी 10 वर्ष झाले पाचोऱ्यामध्ये आलेलो आहे. असं एक उदाहरण सांगून द्यावं, एक अजूनही इलेक्शनला 2 दिवस मी माघार होऊन जाईल. एक उदाहरण सांगून द्यावं की अमोल शिंदेने एखाद्या व्यापाऱ्याला धमकवलं आणि चुकीचं केलं. दुसरं की अमोल शिंदेचे कार्यकर्ते किंवा शिवाजीनगरचा भाग येतो जिथे माझं समजा पूर्वी श्रमामध्ये माझे वडील काका तिथे जन्माला आले होते की तिथून ते राहिलेत. असं एक उदाहरण शिवाजीनगरच्या मुलाचं दाखवावं की त्याच्यावर एखादी NC नोंदवली गेली आहेत, त्याने धमक्या दिल्यात किंवा काही केलेल्या आहेत. किंवा अमोल शिंदेचे पदाधिकारी कार्यकर्ते जे संपूर्ण पाचोऱ्यामध्ये नवे पाचोऱ्यात पाचोरा बडगाव तालुक्यामध्ये आहेत, असं एक उदाहरण सांगावं की त्याने व्यापाऱ्याला किंवा इतर लोकांना केलं. अरे मी तुम्हाला सांगतो अमोल शिंदेला कुठलं साधं व्यसन नाही. मी साधा सुपारीचा खांड खात नाही, मी दारू पित नाही, नॉनव्हेज खात नाही, मी सुपारी खात नाही, तंबाखू खात नाही, सिगरेट करत नाही, कुठलंच मला व्यसन नाही आहे. बरं पूर्वी होतं आणि आता बंद केलं ते व्यसन असंही नाही आहे. किंवा मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये होतो आणि मी चोरून लपून बिअर प्यायचो, चोरून लपून सिगरेट प्यायचो, असंही नाही आणि मी आता बंद केली आहे. मला लहानपणापासून नव्हतं ना आताही नाही आहे. पण असं काय असं चुकीचं नॅरेटिव्ह सेट केलं आणि ते तुम्ही मान्य केलं, मला तेच लक्षात नाही आलं. एकही उदाहरण नाही की ज्याच्यामुळे मी व्यापाऱ्यांमध्ये येऊन धमकवलं मी चुकीचं वागलंय. उलट ज्या वेळेस मला कुठला व्यापारी भेटला किंवा काही झालं असेल तरी मी इतक्या नम्रतेने इतक्या आदरभावाने मी तिथे वागलोय की मला माहिती आहे की मी माझा इथे बसलेला आहे. खरं तर मी आपल्या सर्वांना व्यासपीठावर बसलेले व्यापारी राजेश काका तुम्ही बोलले असेल, प्रदीप काका तुम्ही बोलले असेल, सगळे म्हणजे सगळे ज्यांनी बोललेत त्यांनी अमोल भाऊ असा उल्लेख केला. खरं तर मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही सरळ म्हणा पाहिजे अरे अमोल अशा पद्धतीत तुम्ही एकही शब्दामध्ये माझं इथे बोलायला पाहिजे होतं, अशी मला अपेक्षा होती की मी खरंच तुमचा मुलगा आहे. कधीच असं नव्हतं. काय अपेक्षा होती, काय पाहिजे, मी पुन्हा एकदा स्पष्ट करून इच्छितो की भविष्यामध्ये जरी कधी अशी घटना घडली अमोल शिंदे किंवा त्याच्या कार्यकर्त्यांमुळे तुम्ही थेट मला संपर्क करा. मी तुमच्याबरोबर पुढे येऊन उभा राहील. त्याच्या कानपट्ट्या मारल्याशिवाय किंवा त्याच्याकरता पोलीस कंप्लेंट करण्याकरता मी पुढे येऊन थांबेल. ज्या पाचोरा शहर ग्रामीण भडगाव कुठेही कुठलाही व्यापारी त्याला जर त्रास होत असेल तर अमोल शिंदे सगळ्यात पहिले पुढे येऊन राहू शकतो. दुसरा महत्वाचा विषय आहे की इथपर्यंत आपण बोलतो पण याच्या पुढे काय, व्यापार उद्दंगित होण्याकरता व्यापाऱ्यांना 2 पैसे मिळवण्याकरता आपण काय केलं पाहिजे, इथल्या लीडरचं काय विजन असलं पाहिजे याच्याबद्दल कोणी बोलतो का, कोणी चर्चा करतं का, तुम्ही बोलतात का की अरे भयमुक्त नाही, अरे तू इथे आमचं आता नेतृत्व करणार आहे, तू आम्हाला सांग की आमचा व्यापार वाढवण्याकरता तू काय करू शकतोस, पाचोरा शहराची प्रगती होण्याकरता तू काय करू शकतोस, ग्रामीण भागामधली प्रगती होण्याकरता तू काय करू शकतो, तुझे विजन काय ते आम्हाला सांग, बाकी काही बोलू नकोस. जेव्हा ते विजन तुम्ही घेऊन याल, तुम्ही त्या पद्धतीत प्रगती कराल, तेव्हा साधा म्हणजे चांबार सुतार काम करणारा माझा व्यापारी असेल, पानटपरीवाला व्यापारी असेल, तर थेट पूनमचंद काकासारखे मोठा व्यापार करोडोंचा व्यापार करणारे कोणी लोक असतील त्यांच्या व्यापारांमध्ये वाढ होत असते. मित्रांनो, याच्याबद्दल कोणी बोलणार आहात का? मी ज्या वेळेस इलेक्शन हारलो त्यावेळेस हरल्या ज्या